कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। तुझी देवी आई तुला मदत का करत नाहीये? का विरोचक राक्षसाचा विजय होतोय? आणि नेत्रा का खऱ्या समोर खोटं जिंकतंय? काकू, हा प्रश्न चुकीचा आहे। इतिहास साक्षी आहे, वाईटावर नेहमी चांगल्याचा विजयच होतो। याची साक्ष देणाऱ्या अनेक कथा आहेत पुराणात। प्रभू श्रीरामांनी रावणाचा वध केला, भगवान श्रीकृष्णांनी कंसाचा वध केला, 5 पांडव जिंकले, 100 कौरव हरले। काकू, आपल्याला ना नेहमी असंच वाटतं की देव आपली परीक्षा घेतोय, पण तसं नसतं। प्रत्येक वेळेस देवच परीक्षा घेत नाही, कधी कधी देवांना सुद्धा परीक्षा द्यावी लागते। प्रभू श्रीराम भगवान विष्णूंचा अवतार होते ना, पण त्यांना सुद्धा परीक्षा द्यावीच लागली। वनवास भोगावा लागला, देवी सीतेचं अपहरण झालं, रावण शक्तिशाली होत चालला होता, पण तरीही त्या राक्षसाचा वध प्रभू श्रीरामांच्या हातून झालाच ना। काकू, तुम्ही म्हणताय ना देवी आई आपल्याला मदत का करत नाहीये? हो, देवी आईनेच तर मला जन्म दिलाय, विरोचकाचा वध करण्यासाठी, त्या राक्षसी प्रवृत्तीला समूळ नष्ट करण्यासाठी। काकू बघा ना, कौरवांच्या बाजूने अख्खं जग होतं, पण पांडवांच्या बाजूने स्वतः भगवान श्रीकृष्ण होते। त्यांनी युद्धात कधीच प्रत्यक्ष सहभाग नाही घेतला, कारण ते गृहयुद्ध होतं। एकाच घरात देवही होते आणि दानवही होते, पण केवळ 5 पांडवांनी मिळून 100 कौरवांना हरवलं। आता तुम्हीच सांगा, भगवान श्रीकृष्णांच्या मदतीशिवाय शक्य होतं का? नाही ना काकू, देव मदत करत नाही असं नाहीये। देव आपल्याला मदतही करतो आणि मार्गही दाखवतो। काकू, मला माहिती आहे सध्या अशी स्थिती आहे की सतत विरोचकच जिंकतोय असं वाटतंय, तोच शक्तिशाली होतोय असं वाटतंय, पण माझ्या देवी आईवर विश्वास ठेवा काकू। आता धीर सोडून देवी आईवर नाराज नाही व्हायचं, धीरोदात्त होऊन लढायचं। माझी देवी आई आपल्याला हेच सांगते। नेत्रा कोण, अस्तिका कोण, हे कोडं सुटणारच नाही असं वाटतंय आता। बाबा, मला कळतंय हे सगळं खूप त्रासदायक आहे, पण प्लीज तुम्ही असे पॅनिक नको। मी विचार काय करतो माहिती, खरी नेत्रा कळेपर्यंत विरोचक वेगळंच काही करणार नाही ना। आपण कुठल्याही निर्णयावर यायचं कसं? केतकी म्हणते त्या पद्धतीनं विचार केला तर अनेक प्रश्न निर्माण होतात। रुपालीला मी नाकाशी बोलताना पाहिले, त्याचं काय? अस्तिकाच्या रूपात जी नेत्रा आहे तिला संकेत आलाय, त्याचं काय? हे सगळं नाकारायचं कसं? तिला संकेत आलाच नसेल तर? एक्झॅक्टली। म्हणजे जर ती खोटं बोलली असेल की तिला संकेत आला होता, तर काय करायचं? इंद्राणी, तुमचं असं म्हणणं आहे की आत्ता जी अस्तिकाच्या रूपात आहे ती खरी नेत्रा नाहीच आहे? असं मी ठामपणे सांगू शकत नाही, पण केतकीचं बोलणं ऐकल्यानंतर मला असं वाटलं।
असंही असू शकतं की आपण देवळात जाणार आहोत हे रुपाली किंवा तिने ऐकलं असेल आणि म्हणून तिने संकेत आल्याचं नाटक केलं असेल. आपण अशाच पद्धतीने विचार करत राहिलो आपल्याला सोल्युशन नाही मिळणार. पण एक मात्र करा, आता घरातले सगळेच अंदाज बांधायला लागलेत. केतकीचा अंदाज आहे की अस्तिकाच्या रूपात जी नेत्रा आहे ती खरी नेत्रा नाहीये. नेत्राच्या रूपात जी नेत्रा आहे ती खरी नेत्रा आहे. तिचं असं मत झालं कारण तिने काही गोष्टी पाहिल्या, अनुभवल्या. कदाचित काही गोष्टी आपल्या डोळ्यासमोर घडतील, काही गोष्टी आपण अनुभवू, तेव्हा चित्र स्पष्ट होईल. कदाचित तेव्हा हे कोड सुटेल. काय झालंय माहित नाही, पण काहीतरी घडलंय इतकं नक्की. अद्वैत आणि इंद्राणीला माझा संशय आलाय असं मला वाटतंय. मी जेव्हा नेत्रा बनून या घरात आले होते तेव्हा त्यांना माझा संशय आला होता, पण हळूहळू तो संशय कमी झाला होता. आता मला पुन्हा त्यांच्या डोळ्यात संशय दिसतोय. काही कळत नाहीये, खरंच काही घडलंय की घडलंय. त्या बेवडीचा केतकीचा विश्वास बसलाय नेत्रावर. तो विश्वास कधी बसला, कसा बसला नाही माहित, पण आता ती नेत्राच्या बाजूने आहे. तिनेच इंद्राणीला आणि अद्वैतला सांगितलं असणार. मग आता विचार करावा लागेल. विचार करण्यात वेळ का घालवायचा? त्यापेक्षा त्या केतकीलाच मारलं तर? आतताईपणा करून चालणार नाही. तुझ्या लक्षात येत नाहीये? आत्ता केतकीला जर काही झालं तर नेत्राच्या पथ्यावर पडेल. ती खरं बोलली म्हणून तिचा जीव गेला हे लक्षात येईल सगळ्यांच्या. पण मग त्यांचा संशय कसा दूर करायचा? आपण जे करत होतो तेच करायचं. रक्ताच्या थारोळ्यात पडलेला अद्वैत, साहेब साहेब म्हणून किंचाळणारी तू, आणि समोर हातात सुरा घेऊन उभी असलेली नेत्रा. हे दृश्य दिसलं ना की केतकीने निर्माण केलेला संशयाचा फुका फुटेल. उद्या सूर्याने अद्वैतचा गळा चिरायचा आहे. तयार राहा. उद्या माझं काम आणि तुझा सूड पूर्ण होणार. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.